वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 141व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 140 भाग विवरण घेतलेला आहे, चिंतन केलेलं आहे। आजचा जो आपला भाग आहे तो भाग क्रमांक 141। आपण दासबोध ह्या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर विवरण घेत आहोत आणि ह्या पहिल्या समासावर विवरण घेत असताना पहिल्या भागापासून ते आतापर्यंत आपण 27 ओव्यांवर पूर्ण चिंतन केलेलं आहे आणि आता आपली 28वी ओवी चालू आहे। त्या 28व्या ओवीवर चिंतन करत असताना आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा ह्या ओवीवर आपण चिंतन करत आहोत। आता ह्या शब्दावर आपण चिंतन केलेलं आहे, श्रवण ह्या शब्दावर चिंतन केलेलं आहे। आता श्रवण केलियाचे या शब्दावर चिंतन केलेलं आहे आणि आपण भाग क्रमांक 140 मध्ये शेवटी बघितलं की जे आपण श्रवण करतोय, जे आपण परमार्थ करतोय, जे चिंतन करतोय, आपण जे नामस्मरण करतोय, त्यापासून आपल्याला काय मिळतंय, कुठल्या फळाची अपेक्षा आपण करायची आहे, कुठल्या फळाची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे, कोणतं फळ आपल्याला प्राप्त झालं पाहिजे। अर्थातच ज्याप्रमाणे आपल्याकडून कर्म घडतात त्याप्रमाणे आपल्याला त्याची प्राप्ती मिळत असते, त्याप्रमाणे त्याचं आपल्याला फळ मिळत असते। आता श्रवण केलियाचे फळ समर्थांनी मांडलेलं आहे। हे फळ कशावर अवलंबून आहे? आपल्या कर्मावर अवलंबून आहे। आपण काय श्रवण करतोय त्याच्यावर अवलंबून आहे। कारण समर्थांनी मांडलेलं आहे पापाचे फळ ते दुःख। आता श्रवण केलियाचे फळ समर्थांनी मांडलेलं आहे, पण हे फळ जे आहे ते कशावर अवलंबून आहे? आपल्या कर्मावर, आपल्या श्रवणावर, आपण काय श्रवण करतो त्याच्यावर अवलंबून आहे। कशावरून? जर वेगळ्या प्रकारचं असं काही आपण श्रवण करत असू, वेगळ्या प्रकारचं असं काही जर आपण ऐकत असू तर त्याप्रमाणे त्याची प्राप्ती आपल्याला मिळणार आहे। परमार्थाचं आपण ऐकत असू, परमार्थाचं ऐकत असू, देवाचं स्तवन ऐकत असू, संतांचं चिंतन ऐकत असू तर त्याप्रमाणे प्राप्ती आपल्याला मिळणार आहे। पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, अशा प्रकारे समर्थांनी या दासबोधामध्ये मांडलेलं आहे। आपण काय श्रवण करतोय, आपण काय ऐकतोय त्याच्यावर फळप्राप्ती अवलंबून आहे। अर्थातच जर पाहायला गेलं काय ऐकावं ज्याच्याने आपलं हित आहे, ज्याच्याने आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे, जेणेकरून आपल्याला आत्मिक सुख प्राप्त होईल, असं संतांचं स्तवन ऐकावं, कीर्तन श्रवण करावं, प्रवचन श्रवण करावं, निरूपण श्रवण करावं, देवाचं भजन श्रवण करावं। ज्या पद्धतीने आपण श्रवण करणार आहोत, ज्या पद्धतीने आपल्याला जे पण श्रवण होणार आहे त्याच्यावर आपल्याला फळप्राप्ती मिळणार आहे किंवा आपल्याला प्राप्त होणारे फळ ते त्याच्यावर अवलंबून आहे। लहान मुलांना बघा, वृद्ध माणसं गोष्टी सांगत असतात,
त्यांचा टाइमपास व्हावा म्हणून, त्या लहान मुलांची करमणूक व्हावी म्हणून वृद्ध माणसं त्यांना गोष्टी सांगत असतात. त्या गोष्टी अशा सांगाव्यात की त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. त्या गोष्टी म्हणजेच त्यांचा एक अभ्यासाचा भाग निर्माण होईल आणि त्याच्यातून त्यांचं, ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो, अशा प्रकारे त्यांची बुद्धी प्रगती होईल, त्यांच्या ज्ञानामध्ये प्रगती होईल. अशा गोष्टी सांगाव्या. आपल्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर कोणे एकेकाळी, पूर्वी एकेकाळी एक राजा होता. त्याला 2 पत्नी होत्या, बायका होत्या. एक आवडती होती, एक नावडती होती. इथून सुरुवात असायची आपली. आणि मग अशा प्रकारचं जर श्रवण केलं, अशा प्रकारच्या गोष्टी जर ऐकल्या तर परिणाम काय होईल त्याचा, त्याच्यातून त्यांना काय ज्ञानाची प्राप्ती होणार आहे, कुठल्या प्रकारची बुद्धी त्या ठिकाणी उत्पन्न होईल. म्हणून संतांनी मांडलेलं आहे काय ऐकावं, काय श्रवण करावं, ज्याच्याने आपलं हित होईल ते श्रवण करावं, ज्याच्याने आपल्या पिंडामध्ये आत्मबोध निर्माण होईल ते श्रवण करावं. म्हणून समर्थांनी मांडलेलं आहे, आता श्रवण केले याचे फळ. फळ म्हटल्यानंतर आपण कोणत्या फळाची अपेक्षा करतो? वास्तविक तसं परब्रह्माने सांगितलेलं आहे, गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळावर नाही. आपण कर्म करत राहावी, फळाची अपेक्षा आपण करू नये. कारण कर्म जर आपण केली तर त्या कर्माची प्राप्ती, त्या कर्माचं फळ, त्या कर्माचा ज्याला आपण मोबदला म्हणतो ते आपल्याला मिळणारच आहे. पण आधी ती कर्म केली पाहिजेत, आधी ती कर्म आपल्याकडून घडली पाहिजेत. अर्थातच संतांच्या चरणी आल्यानंतर संत सर्वांचा विचार करतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. अर्थातच जर पाहायला गेलं, जे संसारातच सुख मानून आहेत, जे संसारालाच सत्य समजतात, जे मायेमध्ये अडकलेले आहेत, मायालाच सत्य समजतात, आणि जे वाईट विकारामध्ये गांजलेले आहेत, गंजलेले आहेत, वाईट विचारांमध्ये गांजलेले आहेत, त्यांना संत आपलेसे करत असतात, त्यांना संत जवळ करत असतात. म्हणून संतांनी मांडलेला आहे, संत सर्वांचा विचार करतात, स्वार्थी मात्र फक्त आपलाच विचार करत असतात. आणि सर्वांचा विचार संत करतात म्हणून तर आपल्या सर्वांसाठी त्यांनी हे वाङ्मय त्यांचं खुलं ठेवलेलं आहे. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव म्हणजे असं काय वेगळ्या ठिकाणी त्या देवाची प्रचिती आली पाहिजे असं नाही. संतांनी त्याचा पत्ता दिलेला आहे, संतांनी त्या देवाची ओळख करून देण्याचा एक मार्ग दाखवलेला आहे. तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा.
एखाद्या कर्माने बरबटलेल्या माणसाला, वाईट वासनेने उद्ध्वस्त झालेल्या माणसाला जवळ करून त्याला उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून, त्याला उत्तम प्रकारे निरूपण देऊन, कीर्तन प्रवचन देऊन, आणि त्या कर्मापासून जे परावृत्त करतात, त्या कर्मापासून जे सोडवितात, जवळ करतात, हे महत्वाचं आहे. तो कसाही असे नाका, तो कसाही असे नाका, तो कोणत्याही विचाराचा असे नाका, तो कोणत्याही कर्माचा असे नाका, जो शरण आलेला आहे ना, तो शरणगतांची वाहे चिंता, तोच एक सद्गुरु दाता. जैसे बाळक वाढवी माता, नाना यत्ने करुणी. जो शरण आलेला आहे, त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता आहे, त्याची काय कर्म आहेत, हे न पाहता त्याला निरूपण देतात, त्याला श्रवण देतात, त्याला प्रवचन श्रवण देतात, त्याला कीर्तन श्रवण देतात, त्याला योग्य ते मार्गदर्शन करतात आणि त्या वाईट विचारापासून त्याला मोकळं करतात, त्यापासून त्याला मुक्ती देतात, त्यापासून त्याला वेगळं करतात, त्या वाईट कर्मापासून, त्या वाईट वासनेपासून. त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणून मांडलेला आहे, संत घडवतात, घडविण्याचं काम करतात ते संत. कसाही येऊ द्या, कोणत्याही विचाराचा असू द्या ना, कोणत्याही कर्माचा असू द्या, त्याला घडवायचं काम संत करतात. एक 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 कर्म त्याची, एक 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 विचार त्याचा बाजूला सरतात. ज्या पद्धतीने ते मूर्ती घडविणार, त्या दगडाची नको असलेली एक 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 खपली उडवतात आणि जशा जशा त्या दगडाच्या खपल्या उडवल्या जातात, तशा तशा त्या दगडाला मूर्तीचं स्वरूप निर्माण होतंय. डोळे घडवायचे असतील तर समोरची ते कोरीव काम करत असतात, त्या ठिकाणच्या नको असलेल्या हळूहळू हळूहळू त्या खपल्या उडवत असतात. आणि एकदा काय पूर्णत्व त्या ठिकाणचं कोरीव काम झालं की मग ते डोळे व्यवस्थितरित्या दिसत असतात. तो असा गोलगटम असलेला दगड, तो उभाड धोबाड असलेला दगड, पण त्याच्या नको असलेल्या एकदा खपल्या उडल्या ना की त्याला मूर्तीचं स्वरूप प्राप्त होतंय. आणि एकदा काय त्या ठिकाणी मूर्तीचं स्वरूप प्राप्त झालं की येणारा जाणारा त्या दगडाला, नवे नवे त्या दगडाचं मूर्तीत रूपांतर झालेल्या त्या मूर्तीला नमस्कार करत असतात. संत घडवीत असतात. संत अशा रंजल्या गांजलेल्या माणसांना जवळ करून त्यांच्याकडचे वाईट विचार, वाईट कर्म, वाईट गुण ह्या नको असलेल्या खपल्या उडवत असतात. एक 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 खपली फोडली जाते. म्हणून समर्थाने मांडलेला आहे, आता श्रवण केल्याचे फळ. श्रवणात नेमकं काय होतंय तर संत बरोबर अगदी त्या मार्गदर्शनाने, त्या निरूपणातून, त्या प्रवचना कीर्तनातून माणसाच्या नको असलेल्या ज्या चिटकलेल्या खपल्या आहेत त्या बरोबर काढल्या जातात, उडविल्या जातात. आणि अशा प्रकारे ओबाड धोबाड कर्माचा, ओबाड धोबाड विचाराचा असलेला माणूस देवासारखा त्याला निर्माण करतात संत. येणारा जाणारा त्याला हात जोडत असतो, जय हरी महाराज, रामकृष्ण हरी महाराज, अशा प्रकारे त्याला नमस्कार करत असतात. एक एक खपली फोडून आणि मग देवाचं स्वरूप त्याला प्राप्त करतात, मूर्तीचं स्वरूप त्याला प्राप्त करतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. ह्या टाकीचे घाव कदाचित काही वेळेला एखादी खपडी अशी असते की ती उडता उडत नाही, मग संतांना न्याय निष्ठुर बोलावं लागतंय. कशासाठी?
अवगुण त्यागाया कारणे न्याय नुष्टूर लागे बोलणे, पण श्रुती कोप न धरणे ऐशी या वचनाचा. समर्थाने या दासबोधामध्ये मांडलेला आहे. अवगुण त्यागाया कारणे न्याय निष्ठूर लागे बोलणे, श्रुती कोप न धरणे ऐसी या वचनाचा. अशा प्रकारे अनेक प्रकारे मार्गदर्शन करून, अनेक प्रकारे त्या टाकीने एक 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 नको असलेली इकडून तिकडून येऊन चिटकलेली खपली संत बरोबर बाजूला करत असतात आणि त्या ठिकाणी ती मूर्ती घडवण्याचं काम करत असतात. पण दगडाची खपली जर फोडली तोडली तर ती बाजूला होते, ती परत येऊन चिटकत नाही. कारण म्हणूनच एकदा घडवलेली मूर्ती ती शेवटपर्यंत जशीच्या तशी राहते. त्या ओबाड धोबाड असलेल्या दगडाचा एक 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 भाग बाजूला केला ना, एकदा काय एक 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 खपली बाजूला काढली ना, की ती बाजूला काढली ती गेलीच. जी बाजूला झाली ती बाजूलाच, ती कधीच चिटकत नाही, ती कधीच परत येत नाही. म्हणून एकदा मूर्तीचं स्वरूप प्राप्त करून दिलं, एकदा मूर्ती म्हणून घडविली ना, की ती मूर्ती म्हणूनच शेवटपर्यंत राहत असते. त्या उडवलेल्या खपल्या परत येऊन चिटकत नाही, त्या उडवलेल्या खपल्या परत येऊन लागत नाही. त्याचा उल्लेख या दासबोधामध्ये समर्थाने केलेला आहे. टाकीने खपली फोडली ती मागुती ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी साडली ती मात्र पुन्हा लागे. ह्या एक 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 खपल्या संत अशा बरोबर काढत असतात, घडवण्याचं काम करत असतात. एक 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 मूर्ती चांगल्या प्रकारे घडवण्याचं काम करत असतात. पण सडलेली कुबुद्धी परत येऊन माणसाला कधी चिटकते ते माणसालाही कळत नाही. म्हणून परत परत निरूपणाची गरज आहे, परत परत श्रवणाची गरज आहे, परत परत कीर्तन श्रवणाची गरज आहे, परत परत प्रवचन श्रवणाची गरज आहे. का? झाडलेली कुबुद्धी परत चिटकू नये म्हणून. आणि अशा प्रकारे अनेक प्रकारचे कष्ट घेऊन, अनेक प्रकारे मार्गदर्शन करून आणि समोरच्या माणसामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम संत करत असतात. म्हणून संतांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. संत घडवतात आणि जंत रडवतात. घडवतात ते संत, घडवितात ते संत आणि रडवितात ते जंत. मग तुम्ही आपल्या अंतःकरणाचाही विचार करा, मनाचाही विचार करा आणि त्या ठिकाणी आपल्या कर्माचाही विचार करा. जर एखाद्याच्या संगतीला राहून आपल्याकडे सुखच प्राप्त होत असेल, समाधानाच प्राप्त होत असेल, सुखच जर मिळत असेल, समाधानच जर मिळत असेल, आपल्या कर्माचरणामध्ये जर परिवर्तन घडत असेल, तर नक्कीच आपण संतांच्या संगाला आहोत ही प्रचिती घेतली पाहिजे. पण अशा काही ठिकाणी आपल्याला दुःख प्राप्त होत असेल, रडण्याची वेळ येत असेल, पश्चाताप होत असेल, परमार्थ करत असताना सुद्धा जर नको त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागत असेल त्या परमार्थातील, तर मग आपण विचार केला पाहिजे, रडवतात ते कोण, रडवितात ते कोण आणि घडवितात ते कोण. संत घडवत असतात, घडविण्याचं काम संत करत असतात. आणि परमार्थ करत असताना सुद्धा जर रडण्याची वेळ येत असेल, तर त्या वेळेला आपण विचार केला पाहिजे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, ते जर साधू आहेत, ते जर संत आहेत,
तर आपण परमार्थ करत असताना जर आपला अवहेर केला जातो, परमार्थ करत असताना जर आपला द्वेष केला जातो, मत्सर केला जातो, तिरस्कार केला जातो, आपली अवहेलना केली जाते आणि आपल्याला दुःख प्राप्त करून दिलं जातंय, मग आपण संतांच्या चरणी आहोत की आपण जनतांकडे आहोत ते आपण फक्त बघितलं पाहिजे, शोधलं पाहिजे. म्हणून मांडलेलं आहे. घडवण्याचं काम करतात संत. श्रवणातून काय करतात? घडवण्याचं काम करतात. आणि अशा प्रकारे नको तिकडे पडलेले ओबाड धोबाड दगड, नको तिकडे पडलेले म्हणजे काही असे रस्त्यामध्ये आडवे असतात की येणाऱ्या जाणाऱ्याचं तोंड फोडतात, दात पाडतात, ठेच लागली जाते येणाऱ्या जाणाऱ्याला, असे काही दगड असतात. तो कोणत्या जातीचा आहे संत बघत नाही, तो कोणत्या धर्माचा आहे संत बघत नाही, त्याची मूर्ती घडेल की नाही घडेल हे संत बघत नाही. आलेला आहे ना, तो कुठल्याही प्रतीचा असू द्या, तो कोणत्याही प्रकारचा असू द्या, त्याची मूर्ती घडवणं हे काम संतांचं आहे. एक वेळ आपण जी प्रत्यक्ष दगडाची मूर्ती घडवतो त्यासाठी त्या जातीचाच दगड लागतो, म्हणून तो घडवणार सुद्धा, तो मूर्तिकार सुद्धा जातीच्याच दगडाची पारख करून तो जवळ घेत असतो. पण या ठिकाणी संत संघाला, सत्संगाला कुठल्याही प्रकारचा, कुठल्याही विचाराचा आणि कुठल्याही कर्माचा माणूस एकदा संतांच्या संगतीला आला ना की तो पात्रतेचा नसेल तरी त्याला त्या पात्रतेचा संत निर्माण करतात. कर्माने उद्ध्वस्त झालेला असेल, वासनेने उद्ध्वस्त झालेला असेल, तो फक्त संतांच्या संगतीला आला, संतांच्या चरणाशी आला की त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणि त्याचं मूर्तीमध्ये रूपांतर करण्याचं काम, अर्थातच त्याला देवासारखा समाजामध्ये उभा करण्याचं काम संत करत असतात. आणि हे संतांचं कार्य आहे. म्हणून संत घडविण्याचं कार्य करतात. आपण काय मागावं, कुठल्या फळाची अपेक्षा आपण करावी? खरं तर संतांनी मांडलेलं आहे, खरं तर परब्रह्माने मांडलेलं आहे. मा कर्मण्यवाधिराकस्ते मा फलेषु कदाचन. अर्थातच जर पाहायला गेलं, आपला अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे. कर्मण्यवाधिकार असते. अधिकार काय? कर्मण्यवाधिकार असते. कर्मण्यवा अधिकार असते, कर्मण्यवाधिकार असते. मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा अधिकार आपला आहे, फळ मागण्याचा अधिकार आपला नाही आहे. त्या फळाची अपेक्षा करण्याचा अधिकार आपला नाही. आपण कर्म करत राहावी. चांगल्या कर्माची फळं चांगलीच आपल्याला मिळणार आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ज्या पद्धतीची कर्म आपल्याकडून घडणार आहेत त्या पद्धतीचं आपल्याला फळ मिळणार आहे. आपण जी प्राप्ती मागत असतो, आपण ज्या प्राप्तीची अपेक्षा करत असतो, आपण ज्या फळाची अपेक्षा करत असतो, माणसाच्या बुद्धीप्रमाणे, माणसाच्या विचाराप्रमाणे मनुष्य फळाची अपेक्षा करत असतो. तो कोणत्या संघाला आहे, तो कोणत्या विचाराचा आहे, त्याच्यावर कशा पद्धतीचे संस्कार झालेले आहेत, कुठल्या कर्म आचरणामध्ये उभा आहे, तो त्या पद्धतीने देवाकडे तो अपेक्षा करत असतो. अर्थातच जर पाहायला गेला, संत देत असतात. कसे देत असतात ते मागच्या एक भाग क्रमांक 140 मध्ये आपण बघितलं. घातले दुकान देती आली असी दान, आली असी दान. फक्त संतांकडे आलं पाहिजे, त्याला दान देण्याचं काम संत करतात. विद्यादान. जे संतांकडे येतात ना, फक्त आलं पाहिजे. कारण सोनं घ्यायला पेढीत जावं लागतंय. भंगारवाला दारोदारी फिरत असतो. दूध घ्यायला मात्र डेअरीत जावं लागतंय.
अर्थातच जर पाहायला गेलं, चांगले विचार जर आपल्याला घ्यायचे आहेत तर ते कीर्तनाला गेलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. ज्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, त्या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे. प्रवचन चालू आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. निरूपण चालू आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. देवाचे अभंग ऐकायचेत, ज्या ठिकाणी देवाचं भजन चालू आहे त्या ठिकाणी रममाण झालं पाहिजे, त्या भजनामध्ये रममाण झालं पाहिजे, गेलं पाहिजे. त्या ठिकाणी देती आली असे दान, अंतःकरणामध्ये ती ओढ निर्माण झाली पाहिजे, अंतःकरणामध्ये ती आवड निर्माण झाली पाहिजे. आणि मग आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत संतांचा परमार्थ केला, देवाचं स्तवन केलं, उपासना केली, देवाची भक्ती केली, देवाचं नामस्मरण केलं, त्यांना देवाने प्राप्ती करून दिलेलीच आहे, कुठल्याही प्रकारे मागणी न करता. काय मागितलं पाहिजे देवाकडे? कोणतं फळ नेमकं आपल्याला मिळणार आहे? संतांनीही मागितलं ना, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, एकच दान दे पांडुरंगा आम्हाला. पांडुरंग परमात्म्याकडे नम्र प्रार्थना केली, पांडुरंगा रे आम्हाला एकच दान द्या. कोणतं? मिळे जाणे मुक्ती ऐसे ज्ञान द्यावे. त्याच प्रकारचं ज्ञान, त्याच प्रकारचं श्रवण आम्हाला दिलं पाहिजे. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. ज्याच्याने आम्हाला मुक्ती मिळेल, ज्याच्याने आम्ही वाईट विचारापासून मोकळे होऊ, वाईट गुणापासून मोकळे होऊ, वाईट कर्मापासून मोकळे होऊ, वाईट संघापासून मोकळे होऊ, असं ज्ञान आम्हाला द्या. अशा ज्ञानाची प्राप्ती आम्हाला झाली पाहिजे म्हणून मानलेलं आहे. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. काय प्राप्ती होते, कोणत्या प्रकारचं फळ प्राप्त होतंय, आणि आपण देवाकडे कोणत्या प्रकारची अपेक्षा करायची, कोणत्या फळाची अपेक्षा करायची. अर्थातच कर्म करत राहावं, श्रवण करत राहावं. फळ संत देणारच आहेत, फळाची प्राप्ती आपल्याला होणारच आहे. पण तत्पूर्वी देवाकडे काय मागावं आणि कोणत्या फळाची अपेक्षा करावी हे चिंतन आपल्याला करायचं आहे. हे विवरण आपल्याला करायचं आहे की देवाकडे आपण काय मागितलं पाहिजे, आपण देवाकडून कुठल्या फळाची अपेक्षा करतोय आणि आपण देवाकडे काय मागितलं पाहिजे. देव आपल्याला कोणत्या फळाची प्राप्ती करून देत असतात. संत चरणी आल्यानंतर परमार्थ करत असताना माणसाला कोणत्या प्रकारच्या फळाची प्राप्ती होते, कोणत्या प्रकारची प्रचिती येते, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला चिंतन करायचं आहे. करूया आपण भाग क्रमांक 142 मध्ये. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या भागाला आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.